अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या वाटाघाटींदरम्यान पुन्हा एकदा भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत एक खळबळजनक कमेंट केला आहे. दुसरीकडे भारत आणि चीनचे संबंध सुधारत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच चीनने भारताला पुन्हा एकदा मोठा दगा दिला आहे. भारतीय सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा एक महत्त्वाचा दौरा सध्या खूप चर्चेत आहे आणि तिकडे सौदी अरेबिया व कतरने सुद्धा पाकिस्तानसाठी एक मोठी घोषणा केली आहे. या अशा काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्या तुम्हाला कदाचित मुख्य प्रवाहातील न्यूज चॅनल्सवर पाहायला मिळणार नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूया भारत आणि चीनच्या वादापासून. महत्त्वाची बातमी ही आहे की चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलून त्यांच्या चीनी नावांची एक नवीन यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे ही सर्व ठिकाणं सध्या भारताच्या अधिकार क्षेत्रात आणि प्रशासनाखाली येतात. यावर भारत सरकारने चीनला कडक इशारा दिला आहे की भारत आणि चीनच्या संबंधात जी प्रगती सध्या पाहायला मिळत आहे अशा प्रकारची पावलं उचलून चीनने ती खराब करू नये. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की भारताच्या भूभागातील ठिकाणांना खोटी आणि बनावट नावं देण्याच्या चीनच्या या खोडसाळ हरकतींना भारत पूर्णपणे फेटाळून लावतो. अशा प्रकारे केवळ नावं बदलल्यामुळे किंवा स्वतःच्या सोयीच्या कथा रचल्यामुळे सत्य बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आधीही होता, आताही आहे आणि नेहमीच राहील. चीनच्या अशा कृतींमुळे दोन्ही देशांमधील संबंध स्थिर आणि सामान्य करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे चीनने अशा गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे ज्याने संबंधात नकारात्मकता येईल. चीनबाबत अजून एक मोठी अपडेट म्हणजे गलवान खोऱ्यातील चकमकीच्या घटनेवर आधारित सलमान खानच्या एका चित्रपटाबाबत भारत सरकारने निर्मात्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. सरकारने निर्मात्यांना सांगितलं होतं की चित्रपटात चीनच्या नावाचा कोणताही थेट उल्लेख नसावा. त्यानंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटात रिशूट आणि एडिटिंग करून चीनचे सर्व संदर्भ काढून टाकले आहेत. याआधी सलमान खानच्या या चित्रपटाचं नाव बॅटल ऑफ गलवान असं होतं, जे बदलून आता मातृभूमी असं करण्यात आलं आहे. नावापाठोपाठ आता चीनचा संदर्भही हटवला गेला आहे. यातून भारत चीनला असा संदेश देऊ इच्छितोय की आम्हाला संबंध सुधारायचे आहेत, पण चीनने मात्र समोरून पुन्हा एकदा भारताला दगा दिला आहे. अशावेळी जेव्हा दोन्ही देशांचे संबंध इतक्या वर्षांनंतर रुळावर येत होते तेव्हाच चीनने पुन्हा एकदा अरुणाचलमधील जागांची नावं बदलली आहेत. तुम्हाला काय वाटतं? चीन जर अशाच हरकती करत असेल तर भारताने त्यांच्याशी संबंध सुधारावेत का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढची अपडेट पाकिस्तानशी संबंधित आहे आणि ही भारतासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. सौदी अरेबिया आणि कतर या दोन देशांनी पाकिस्तानला $5 बिलियन मोठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हापासून UAEने पाकिस्तानकडे आपलं $3.5 बिलियन कर्ज परत मागितलं आहे तेव्हापासून पाकिस्तानची सरकार पैशांसाठी सौदी, कतर आणि चीनकडे मदत मागत होती. चीनने तर स्पष्टपणे मदत देण्यास नकार दिला, पण आता सौदी आणि कतर हे दोन देश समोर आले आहेत. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानला ही जी $5 बिलियन मदत मिळणार आहे त्यातून त्यांना UAEचे $3.5 बिलियन परत करायचे आहेत. एक दिवसापूर्वी अशीही बातमी आली होती की सौदी आणि पाकिस्तानमधील संरक्षण करारानुसार पाकिस्तानने आपली फौज सौदीमध्ये तैनात करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान हवाई दलाचे 18 फायटर जेट्स आणि सपोर्ट एअरक्राफ्टची एक तुकडी सौदी अरेबियात पाठवली आहे. पाकिस्तान हवाई दलाचे हे 18 फायटर जेट्स आता सौदी अरेबियाचं रक्षणाचं काम करतील. म्हणजे उद्या जर इराणने पुन्हा सौदीवर हल्ला केला तर हे विमाने इराणच्या विरोधात सौदीला साथ देतील. यासोबतच पाकिस्तानने 13,000 सैनिकांची एक मोठी तुकडी सुद्धा पाठवली आहे जी ग्राउंड ऑपरेशन्समध्ये सौदीला मदत करेल. सध्या ही तुकडी किंग अब्दुल अझीज एअरबेसवर तैनात आहे. असं दिसतंय की पाकिस्तानने ही जी सैन्य मदत पाठवली आहे त्याचंच फळ म्हणून सौदी अरेबिया त्यांना ही $5 बिलियन मदत देत आहे. कतर सुद्धा याच आशेने पैसे देतोय की पाकिस्तान त्यांनाही भविष्यात अशीच लष्करी मदत करेल. कारण काहीही असो, पाकिस्तानसाठी सध्या ही आनंदाची बातमी आहे की त्यांना $5 बिलियन मिळणार आहेत. भारताच्या संरक्षण क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर भारत सध्या सातत्याने मोठी पावलं उचलत आहे. भारतीय सेना आता केवळ ताकदीने नाही तर स्वदेशी तंत्रज्ञानाने शत्रूचा सामना करण्यासाठी सज्ज होत आहे. याच संदर्भात सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीचा दौरा खूप महत्त्वाचा मानला जातोय. तिथे त्यांना स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने अनमॅन्ड सिस्टम्स आणि उंच पहाडी भागातील ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. भारतीय लष्कराने सोशल मीडियावर याचे फोटो शेअर करत सांगितलं की सेनाप्रमुखांनी तिथे स्वदेशी क्षमता, विशेषतः स्वाम ड्रोन तंत्रज्ञान आणि इंटेलिजन्स सर्व्हिलन्स क्षमतांची पाहणी केली. कठीण परिस्थितीत सतत लक्ष ठेवण्यासाठी आणि मजबूत संपर्कासाठी हे तंत्रज्ञान खूप गरजेचं आहे. लष्कर प्रमुखांची ही भेट भारतीय लष्कराच्या त्या विजनचा भाग आहे ज्यामध्ये स्वदेशी उपकरणांच्या मदतीने आपली ताकद अनेक पटीने वाढवायची आहे. शेवटी बोलूया इराण आणि अमेरिकेतील तणावाबद्दल.
इस्लामाबादमध्ये झालेली चर्चा तशी अयशस्वी ठरली आहे, पण पाकिस्तानचं म्हणणं आहे की ते अजूनही दोन्ही देशांच्या संपर्कात आहेत. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे. ट्रम्प यांनी म्हटलं आहे की इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मोझ हा मार्ग खुला करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते पाळलं नाही. इराणने तिथे समुद्रात मैनं पेरली आहेत असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे की इराण आपले अण्वस्त्र बनवण्याचे प्रयत्न सोडायला तयार नाहीये. यामुळे आता अमेरिकन नौदल स्ट्रेट ऑफ हॉर्मोझमधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला रोखण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. म्हणजे आता अमेरिका तिथे नाकेबंदी करणार आहे. ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला आदेश दिले आहेत की जर कोणी त्यांच्यावर गोळीबार केला तर त्यांना त्वरित संपवून टाका. ट्रम्प यांचा हा पवित्रा भारतासाठी आणि चीनसाठी डोकेदुखी ठरू शकतो, कारण इराणच्या परवानगीने जी काही भारतीय जहाजं तिथून येत होती त्यांना आता अमेरिका रोखू शकते. जर भारताने अमेरिकेची ही नाकेबंदी मान्य केली तर इराण नाराज होईल आणि जर नाही केली तर अमेरिकेशी संबंध बिघडू शकतात. ही परिस्थिती आता खूप गुंतागुंतीची झाली आहे आणि पुढच्या काही आठवड्यातच काय ते स्पष्ट होईल. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मराठी माणसांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.